नमस्कार. मी कुमार कांबळे आणि मी आज आहे गंगाखेडमधील महातपुरी या गावामध्ये आणि आपण आहोत शिवाजीराव डुमणे यांच्या शेतामध्ये. आपण मागच्या 25 दिवसा अगोदर यांच्या शेतामध्ये ऊसासाठी आपण ॲप्लिकेशन केलं होतं. तर नेमका काय रिझल्ट आला आहे आपण जरा शेतकऱ्यांसोबत बोलूयात, तर ऐकूयात त्यांचं मनोगत. तर चला, आपल्यासोबत आज आहे शेतकरी शिवाजीराव डुमणे महातपुरी. तर आपण ऐकूयात त्यांचा अनुभव काय आहे. तर नमस्कार. आपलं नाव आणि आपण कुठून आहात सांगा. मी शिवाजी ज्ञानोबा डुमणे, राहणार महातपुरी, शेत शिवार भेवखडकी असं म्हणतात तिला. तुम्हाला कधी आम्ही आमचं हे विवा मार्टचं प्रोडक्ट दिलं होतं आणि तुम्हाला काय काय रिझल्ट दिसत आहेत? तर त्याला जवळपास 15 दिवस झाले ना फवारून. आपण 15 म्हणजे तिसरा हप्ता आहे. तिसऱ्या हप्त्यामध्ये आपण खात तर दुसरा कुठलाच वापरला नाही ना. आपण आपलंच जे काय प्रोडक्ट आहे तेच वापरलं ना. ओके. तिसऱ्या हप्त्यामध्ये यांनी फक्त आपलं प्रोडक्ट वापरले, कुठलंही केमिकल वापरलेलं नाही आहे. काय वाटते तुम्हाला? तुमच्या शेतामध्ये काय अनुभव आहे तुमचा? सध्याची क्वालिटी नंबर 1 आहे. येस. कानवडा रानामध्ये म्हणजे सोयाबीन पेरू द्या, कापूस असू द्या, एवढ्या खालच्या म्हणजे एवढ्या जी कानवड आहे याच्यामध्ये उगवण शक्तीच होत नाही. ते तुमच्या औषधानं ते आपण ज्यावेळेस ऊस दाबला थोडा ऊस निघाल्यानंतर आपण जे तुमचं औषध फवारलं त्या औषधामुळं फुटवा जास्त झाला आणि कानवडा रानावर नंबर 1 ऊस निघाला. ओके. तुमचं म्हणणं आहे की सहसा जे रान खालीवरी असतं किंवा कानोड असतं त्या रानामध्ये एवढे चांगले रिझल्ट येत नाही. औषधानं नंबर 1 ची उगवण शक्ती होती. ओके. आणि झाडाला बी फुटवा जास्त होते. Yes. याला फुटवा जास्तीत जास्त झालेला आहे. झाडाला फुटवा पण जास्त दिसतोय. येस, नक्कीच. तर काय सांगाल, तुम्ही समाधानी आहात आमच्या प्रोडक्ट वापरून? हो, एकदम कितीतरी चांगलं वाटलं मला. कारण ह्याच्या अगोदर मी इथं ऊस लावला होता 2 वर्षापूर्वी. तर हा कानवडा जेवढा आहे तेवढ्यात ऊसच उगवला नव्हता. त्या खालच्या रानामध्ये उगवला होता, पण एवढ्या कानवड्या ह्याच्यामध्ये उगवला नव्हता ऊस. खाली रान राहिलं होतं. ओके. हा ऊस आता जवळपास आपल्या गुडघ्याच्या वर गेलेला आहे, कमरेपर्यंत आलेला आहे. तर ह्या ऊसाला कुठल्याही प्रकारचं दुसरं खत देण्यात आलेलं नाही आहे. फक्त आणि फक्त विवा मार्टचे डेव्हलपर, किसान किंग आणि किसान ग्रोथ हे 3 प्रोडक्ट देण्यात आले आहेत आणि या 3 प्रोडक्टमध्येच शेतकऱ्यांना खूप जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे. तर तुम्ही काय सांगाल, बाकी शेतकऱ्यांना काय तुमचा संदेश असणार आहे? प्रत्येकानं जर ह्याचा वापर केला तर चांगली गोष्ट आहे. कारण उत्पन्न वाढालं ना याच्यामध्ये. मी याच्यामध्ये वाढवून देण्याचा प्रयत्न राहील. डेव्हलपर वापरल्यामुळे 10व्या दिवशी तुमची जमीन नरम झाली, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? एकदम अशी ह्याच्या अगोदर एवढी नरम जमीन नव्हती, एकदम कडक जमीन होती. आता एकदम इतकी मातुडं एवढं नरम झालेलं आहे. पण ते आपण मधल्या सरीनं जे फवारले, येस, ड्रिंचिंग केली. हां, त्याच्यामध्येच आहे एकदम नरम. Yes. आता वरी आपण फवारलंच नाही तर वरचा भाग नाही, हळूहळू त्याच्यामध्ये पण आता पहिलाच आपण एक पुढं ॲप्लिकेशन केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला सरीमध्येच तेवढं दिसणार. पण जेव्हा आपण 2 ते 3 पुढे ॲप्लिकेशन करू टप्प्याटप्प्यामध्ये, त्यावेळेस तुमची पूर्ण जमीन नरम झाली तुम्हाला अनुभवणार. पण आता जे काही सऱ्यामधली जमीन नरम आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? चांगलं आहे? म्हणजे एकदम धानाची क्वालिटी चांगली आहे ना. येस. तर एकंदरीत तुम्ही खुश आहात आमचे प्रोडक्ट वापरून? हो. येस. ओके, थँक्यू. तर हे होते शिवाजीराव डुमणे, महातपुरी, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. तर त्यांना आपण किसान ग्रोथ डेव्हलपर आणि किसान किंग असे प्रोडक्ट दिले होते. तर तुम्ही पाहू शकता खूप जबरदस्त असा त्यांना ऊसासाठी रिझल्ट आलेला आहे. तर हा जो